मिसळपेक्षा जास्त चमचमीत मटकी बनवण्यासाठी 2 मीडियम साईजचे कांदे लाल करून घ्यायचे। त्याच्यामध्ये 2 इंच खोबऱ्याचा तुकडा पातळ कापून घालायचा, 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच अद्रकचा तुकडा सोलून घालायचा, 7-8 लसूणच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि एक मोठा लाल टोमॅटो कापून घालून वाटण बनवून घ्यायचं। कुकरमध्ये 1 पळी तेल घातलं, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं आणि थोडासा कढीपत्ता लाल करून वाटण तेल सुटेपर्यंत परतून घेतलं। 2 चमचे काळा मसाला, 2 चमचे किचन किंगचा मसाला, पाव चमचा हळद टाकून मटकी घातली आणि मटकीला 2 मिनिटं वाफ काढून घेतली। आता याच्यामध्ये 1 तांब्या गरम पाणी घातलं, चवीनुसार मीठ घालून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। इथे भिजवलेली 150 ग्रॅम मटकी वापरलेली आहे। हेच वाटण वापरून चवळी, मूग, काबुली चणा याच्या सुद्धा भाज्या करू शकता। आता इथे कुकरची शिट्टी रिलीज झाल्यानंतर 2 मिनिटं लो फ्लेमवरती मटकीला उकळून घ्यायचं। मटकीची भाजी तयार आहे। खूपच तरीवाली मटकी आवडत असेल तर 2 चमचा कडकडीत तेल गरम करून त्याच्यामध्ये कढीपत्ता, कोथिंबीर, काळा मसाला लाल करून मटकीमध्ये घालायचा। चमचमीत मटकी तयार आहे। पापडी टाकून